गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. माझा आवाज येतोय सर्वांना? हो सर. ओके, जस्ट मिनिट, मी स्क्रीन प्रेझेंट करतो, 2 मिनिटं. बरं, तुम्ही काही प्रॅक्टिस केली का? तुम्हाला काही डाऊट्स होते? काही एक्सरसाइज दिला होता सर तुम्हाला सॉल्व्ह करायला, ए आणि बी? हा, येस बेटा. सर काल मॅथचा क्लास झाला होता ना? हो मी काल नव्हती मॅथच्या क्लास. हो, झालं. ओके, कुसुम बरोबर. कुसुमच बोलणं होतं ना आता? नाही सर, अनुष्का. अनुष्का. ओके, अनुष्का नव्हती का रे बेटा? काल का नाही जॉईन केला क्लास? सर मी गावाला आली होती त्याच्यामुळे. हा, ऋतुपर्णा, तुझं काही डाऊट आहे का बेटा? सर तुम्ही ते एक्सरसाइज 1 मध्ये सांगितलं होतं राईट द सेट ऑफ नंबर्स, तर ते सेट कोणता लिहायचा होता? रूल मेथडनी का रोज याच्यानी, सेट बिल्डर मेथडनी? एक मिनिट. राईट अ सेट ऑफ स्पाइसेस, फर्स्ट क्वेश्चन का? प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स वाला क्वेश्चन. मग त्याच्यामध्ये तुला काय वाटतंय? सर कोणता मी answer ना आहे? लिस्टिंग मेथडने केलेले. चालू शकतं, दोन्ही उत्तर येतात. म्हणजे पहिल्याचं तो उत्तर लिस्टिंग मेथड मध्ये येणार होता, पण दुसऱ्या क्वेश्चन मध्ये असं स्पेसिफाईड केलं नव्हतं. तर तुम्ही लिस्टिंग मध्ये पण लिहू शकता आणि सेट बिल्डर मेथडने पण लिहू शकता. सो दोन्ही आन्सर्स होते ऍक्च्युअली. ठीक आहे. ओके, मी जस्ट स्क्रीन प्रेझेंट करतोय. त्यापूर्वी थोडीशी एक रिव्हिजन घेऊ आणि पटकन एक्सरसाइज 1.1 ला आपण स्टार्ट करणार आहोत. एक्सरसाइज 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 आज आपला कम्प्लीट होणार आहे. त्याच्यावरचे काही वर्कशीट असेल मी तुम्हाला शेअर करेल. त्यापूर्वी लास्ट लेक्चर्स मध्ये आपण काय पाहिलं होतं? श्रुती, काल तू होतीस लेक्चरला? श्रुती, Yes, होते. what we learned yesterday? Any idea about yesterday's lecture? Can you summarize Yes, yesterday's lecture? तू समरी Yes, देऊ sir. शकते का कालच्या लेक्चरची? हो, एक्सप्लेन करू शकते काय काल काय आपण शिकलो होतो? सर आपण काल लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड ते शिकलो होतो आणि त्याचे आपण उदाहरणं बघितलेले होते की लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड कशी लिहायची बा असं. अजून स्क्रीन दिसते माझ्या सर्वांना? यस सर. Yes, sir. Just okay. So Kal, first of all, our topic name is set. ठीक आहे. फर्स्ट आपण लर्न केली होती डेफिनेशन ऑफ सेट. त्याची डेफिनेशन अशी होती: कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इन डिफायनाइट अँड क्लिअर ऑर्डर, इट्स कॉल्ड एज अ कलेक्शन ऑफ अ सेट. म्हणजे सेट मीन्स काय असतं की नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स जे असतात, मीन्स नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स लाईक पेन, डिफरंट कलरचे पेन असतील, रेड कलर, ब्लू कलर, येलो कलर, हे डिफरंट कलरचे जे बुक्स असतील किंवा पेन्स असतील, ह्यांचं कलेक्शनला आपण सेट बोलतो. पण काही क्वेश्चन्स असे असतात की तिथे आपल्याला डिफाईन अशी अनालिसिस करता येत नाही, तर त्याला आपण सेटमध्ये मेन्शन करू शकत नाही. कोण एक्सप्लेन करू शकतं का याचं मी एक्झाम्पल काय दिलं होतं की कोणता असा क्वेश्चन होता की त्याला आपण डिफाईन करू शकत नाही की हा सेटचा पार्ट आहे? मी विचारला होता क्वेश्चन हा काल, याच्यावर क्विज पण घेतली होती आपण. कोण सांगताय? कोणी हँड रेज केलाय? हा, ऋतुपर्णा. कोणता क्वेश्चन पाहिला होता आपण? सर ते टॉल स्टुडंट्स जे आहे आपल्या क्लास मधले ते सेट मध्ये असतात का नाही असं. म्हणजे नंबर ऑफ टॉल स्टुडंट इन युअर क्लास.
तर टॉल मध्ये इथे पण एक्झॅक्टली काय मेन्शन करायचं हे आपण एक्सप्लेन करू शकलो नाही ना, असा पार्ट होता. बरोबर, की नंबर ऑफ स्टुडंट इन अवर क्लास, पण इथं टॉल म्हणजे एक्झॅक्टली किती हाईटचे हे मेन्शन नव्हते, हे डिफाईन नव्हतं आपल्याला, याची क्लिअरिटी नव्हती. कारण की नंबर ऑफ स्टुडंट इन अ क्लासमध्ये सगळेच मुले हाईटेड आहेत, कोणाची हाईट एक्झॅक्टली इक्वल असते, असं असं पण असू शकतं. मग त्याच्याशी रिलेव्हंट आपल्याला क्वेश्चन पाहिजे होता. ठीक आहे, नेक्स्ट अजून आपण एक क्विज घेऊ. तुम्हाला काल किती समजलंय त्याच्याशी रिलेव्हंट एक क्विज घेऊया. उत्तर आलं करेक्ट का नाही ते कळू. एक 5च क्वेश्चन्स घेणार आहे क्विज मध्ये. मी स्क्रीन प्रेझेंट करतोय पुन्हा. एक मिनिट. दिसतात क्वेश्चन माझे सगळ्यांना स्क्रीनवर. एक क्विज आहे तुमच्या समोर. दिसतोय का क्वेश्चन सर्वांना? येस सर. The question आहे, generally what type of letters are used to name a set? कोण आन्सर सांगेल? Generally what type of a letter are used to the name of a set? कोणाला आन्सर सांगता येईल? प्रदीप कोकणी, आज पहिलं लेक्चर आहे थिंक. कोणी हँडल्स केलाय अजून? सर कॅपिटल लेटर्स. ऋतुपर्णाचं उत्तर आहे कॅपिटल लेटर्स. ओके, अजून कोणाला काय उत्तर द्यायचं आहे का? हा अनुष्का. येस सर, कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर. ओके, चेक करूयात मग आन्सर. येस. येस सर. जनरली व्हॉट टाइप ऑफ लेटर आर यूज टू नेम अ सेट, म्हणजे मराठी त्याचा अर्थ होतो की सामान्यपणे आपण जे अक्षर यूज करतो सेट दाखवण्यासाठी ते कोणत्या टाईपचं असतं. कॅपिटल लेटर असेल का स्मॉल लेटर, हे काल पाहिलं होतं आपण. त्याचं करेक्ट आन्सर आहे कॅपिटल लेटर A to Z. डिफिकल्ट होतं का क्वेश्चन? फक्त दोघांनाच उत्तर आलं. पुढचा क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, नेक्स्ट. हाऊ आर द इंडिव्हिज्युअल मेंबर्स or elements of a set typically represented? How are the individual members or elements of a set typically represented? कोण सांगेल? श्रुती तू सांगू शकते का? ऋतुपर्णाला येते आन्सर. अनुष्काचाही हात वरती आहे. How are the individual members or elements of a set typically represented? श्रुती येत असेल तर, नाही येत असेल तर गप्प नाही बसायचं, अनम्यूट करून तू सांगू शकते की सर मला नाही येत वगैरे, किंवा येत आहे तर मला क्वेश्चन नाही समजला. अपूर्वा तुला समजलाय का क्वेश्चन? हा अपूर्वा. येस. Inside curly brackets, sir. इनसाइड द कर्ली ब्रॅकेट. ओके, अनुष्का तुझं उत्तर काय? लोअर केस लेटर. हा, हॅलो ऋतुपर्णा तुझं उत्तर सर काय आहे? ई साईनने दर्शविता आणि त्याला आपण बिलॉंग्स टू ई म्हणतो. साईनने. अच्छा, ओके. ई साईनने दर्शवतात आणि त्याला बिलॉंग्स टू असं बोलतो. त्याला ऍप्सिलॉन बोलतात बेटा.
तो एप्सिलॉनचा सिम्बॉल आहे. नाही सर, आपण ठीक रीड आहे, ई साइन करतो नाही बोलत. बिलॉंग्स टू असं. हा, पण त्याला ई नाही बोलत, आपण एप्सिलॉन बोलतो, हे मी सांगतोय. तू जो सिम्बॉलच्या बद्दल बोलते ना, त्याला एप्सिलॉन बोलतात. ठीक आहे, प्रश्न तुम्हाला कळला आहे असं वाटत नाहीये मला. हाऊ म्हणजे किती, बरोबर ना? हाऊ कसं काही असं रिलेव्हंट असू शकतो. हाऊ आर द इंडिव्हिज्युअल मेंबर्स म्हणजे वैयक्तिक सदस्य किंवा घटक कशाचे ऑफिस सेट मध्ये म्हणजे संचामध्ये असलेले वैयक्तिक किंवा इंडिव्हिज्युअल म्हणजे एका गोष्टीला टिपिकली कशाने रिप्रेझेंट केलं जातं. तर अनुष्का, तुला उत्तर सांगायचं आहे का? तुझा हँड रेस झाला होता पुन्हा. लोअर केस लेटर. कोणत्या लेटरने मला ऐकू नाही आलं, पुन्हा सांगशील? माझा लोअर आवाज येतोय? केस. नॉर्नने दाखवतात. लोअर केस लेटर. श्रुती, तुझं काय उत्तर आहे? Elements are separate from each other using commas. ओके, कॉमास. ओके, चेक करूयात आन्सर. काय चुकलं ते कळेल आपल्याला. प्रश्न कळाला नव्हता तुम्हाला, आय थिंक, मला असं वाटतंय. स्मॉल लेटरने आपण दाखवतो सगळे व्हॅल्यूज. त्याचा क्वेश्चन असा होता, हाऊ आर द इंडिव्हिज्युअल मेंबर्स और एलिमेंट ऑफ ए सेट आर टिपिकली रिप्रेझेंटेड. म्हणजे सेट मधले जे घटक आहेत किंवा इंडिव्हिज्युअल वैयक्तिक असलेले पार्ट आहेत ते कशाने दाखवले जातात, दर्शवले जातात. तर ते स्मॉल अल्फाबेटने दाखवले जातात आणि ते सेपरेट होतात कॉमाजने. बघा, तुम्हाला सिम्पल क्वेश्चन होता, क्वेश्चनचा मिनिंग नाही कळाल्यामुळं काहींनी उत्तर दिलं की कर्ली ब्रॅकेट हे इनकम्प्लीट आहे. इन कर्ली ब्रॅकेट आन्सर असलं पाहिजे होतं की जे इंडिव्हिज्युअल मेंबर्स असतील, काही एलिमेंट्स असतील, ते स्मॉल लेटरने रिप्रेझेंट केले जातात आणि ते कॉमाने सेपरेट केले जातात. लास्ट क्वेश्चन, सिम्बॉल ए बिलॉंग्स टू ए याचा मिनिंग काय होतो? क्वेश्चन आहे, सिम्बॉल ऑफ ए बिलॉंग्स टू ए याचा मिनिंग काय होतो? हे कधी दाखवतो आपण, याचा अर्थ काय होतो? कोण सांगेल? याच्यावरचं पण मी एक्झाम्पल एक्सप्लेन केलं होतं. मला वाटतं याचा आन्सर कोणाला येत नाहीये. तर याचा आन्सर असं होतं की ए हा स्मॉल एलिमेंट आहे. हा ऋतुपर्ण, येस. सर, जर ए सेट आहे ना, त्याचा एलिमेंट जो आहे तो ए आहे, स्मॉल ए. बरोबर. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय की माझ्याकडं एक कलरचा सेट घेतलाय मी. कलरचा सेट म्हणजे रेड कलर साठी स्मॉल आर दाखवलाय, ऑरेंज कलर साठी स्मॉल ओ, पिंक कलर साठी पी असे अल्फाबेट वापरले कलर साठी. आणि ह्या सगळ्या सेटला, कलरच्या सेटला मी झेड हे नाव दिलंय. काय नाव दिलंय? झेड. आणि त्यातला मी अल्फाबेट वापरला पी. सो पी बिलॉंग्स टू झेड. याचा अर्थ काय आहे की पिंक कलर हा झेड चा सेट आहे का? पिंक कलर हा झेड सेट असलेल्या सेटचा पार्ट आहे का? सो असं जर मला सिम्बॉलिकली प्रेझेंट करायचं असेल तर मी असं लिहू शकतो, स्मॉल पी जो एप्सिलॉन आहे ई, तो ई सारखा दिसतोय पण त्याला एप्सिलॉन बोलतात. ई ची डायग्राम म्हणजे ई वेगळ्या नोटेशनने दाखवला जातो. सो त्याला आपण बोलू शकतो पी बिलॉंग्स टू, पी फॉर पिंक, स्मॉल पी बिलॉंग्स टू अ सेट कॅपिटल झेड. कॅपिटल झेड काय? कारण की मी सगळे सेटचे कलर म्हणजे कलर माझ्याकडे सगळे जमा आहेत, त्या सगळ्या कलरचं इनिशियल लेटर मी यूज केलेलं आहे. रेड, ऑरेंज, येलो, ब्लू, पिंक असे जे सगळे कलर्स असतील त्याचं इनिशियल लेटर वापरलं स्मॉल अक्षराने. ठीक आहे. आणि जर मला त्याला सिम्बॉलिकली दाखवायचं असेल तर मी या पद्धतीने दाखवतो. याचा अर्थ असा होतो की जो ए हा स्मॉल एलिमेंट आहे, स्मॉल ए हा, तो कुणाचा पार्ट आहे? सेट ए चा पार्ट आहे. याचा मिनिंग काय होतो की स्मॉल एलिमेंट ए इज द पार्ट ऑफ सेट ए. मीनिंग इज ए इज द एलिमेंट ऑफ सेट ए. समजलंय का? आपण इथपर्यंत
रिव्हिजन केली की सेट कसे दाखवतात, सेटमध्ये एलिमेंट कसे लिहितात, कशा पद्धतीने असतात ते. याचा अर्थ काय होतो, कोण सांगेल? सर मी सांगू का? बाकीचं कोण नाही सांगणार का? जस ऋतुपर्णा. A is not an element of set A. करेक्ट आहे की एलिमेंट असेल तर ऍप्सिलॉनने दाखवतो, एलिमेंट नसेल तर ऍप्सिलॉन वर रेश मारतो. ए इज नॉट अ एलिमेंट ऑफ सेट ए. स्मॉल ए इज अन नॉट अ एलिमेंट ऑफ सेट capital A. In the set theory, what does the symbol of n represent? आता हे तर उत्तर यायला हवं मला वाटतं. सगळ्यांनी काल जर लेक्चर अटेंड केलं असेल तर ह्याचं उत्तर माहिती हवं होतं. इन द सेट थेअरी जर आपण सेट या गोष्टीचा अभ्यास केला असेल तर एन हा सिम्बॉल कशासाठी वापरला जातो, कॅपिटल एन. श्रुती, कालच्या लेक्चर मध्ये झालं होतं, मी रिव्हिजन केली होती याची. क्वेश्चन नाही कळाला का? Set of काय natural. आन्सर? सेट ऑफ नॅचरल नंबर. व्हेरी गुड. ठीक आहे, आपण इथे स्टॉप करूया आणि आता आपण क्वेश्चन आन्सर्स पाहूया. जो आपला एक्सरसाइज चालू आहे त्याच्याकडे लक्ष देऊ आपण. तुम्ही मी दरवेळेस स्टार्टिंगला सुरुवातीच्या लेक्चरमध्ये जे काल काय आपण शिकलोय त्याची रिव्हिजन घेण्यासाठी क्वेश्चन्स विचारणार आहे. त्यामुळे तुम्ही किती व्यवस्थित लक्ष देताय, काही डाऊट्स आहेत का तुमचे? म्हणजे काल तुम्ही माझ्याशी बोलला नाही, काही क्वेश्चन्स नव्हते, म्हणजे तुम्हाला डाऊट होते तरी तुम्ही मला विचारले नाहीत, असा अर्थ होतो याचा. तर तुम्ही एकतर रीड केलेलं नाहीये, अदरवाईज तुम्हाला काही गोष्टी कळालेल्या नाही. तर तुम्ही जर डिस्कस केल्या त्या क्वेश्चन्स तर तुम्हाला तो पार्ट व्यवस्थित समजेल. कारण की हाच कॉन्सेप्ट आपल्याला नेक्स्ट क्लासमध्ये म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हणून हा एक लेसन येणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सेटच्या काही गोष्टींचा यूज करावा लागतो. सेट या टॉपिकचा प्रोबॅबिलिटी म्हणून जो लेसन आहे ना त्याच्यामध्ये, जो की 10th मध्ये आपल्याला, आणि 11th मध्ये सुद्धा सेट हा लेसन आपल्याला पुन्हा शिकायचा आहे 11th स्टँडर्ड मध्ये. त्यावेळेस तुम्हाला मॅथ्स जर असेल तर तुम्ही हा टॉपिक पुन्हा शिकणार आहात. त्यामुळं तुम्ही आता क्वेश्चन लपवले, बेसिक जर तुमचं वीक राहिलं तर मग तुम्हाला मॅथ्स समजायला डिफिकल्ट जाणार. मी स्क्रीन प्रेझेंट करतोय सगळ्यांसमोर. एक सेकंड ना, प्रेझेंट होते स्क्रीन. दिसते स्क्रीन सर्वांना? हा, तर मला वाटते काल आपण हा होमवर्क दिला होता. राईट द सेट ऑफ स्पाइसेस मीन्स मसालाज इन युअर किचन युझिंग लिस्टिंग मेथड. तर हा क्वेश्चन समजला का रे तुम्हाला? यस सर. हा, ऋतुपर्णाचा आन्सर आला येस. बाकीच्यांना नाही समजलं? समजलं सर. हा, मग तुम्ही आन्सर काय लिहिलं? जे तुम्ही स्पाइसेस म्हणजे जे मसाले तुम्ही यूज करता किचन मध्ये म्हणजे स्वयंपाकघरात, त्या मसाल्यांची नावं लिहायची होती. ठीक आहे, मग त्या मसाल्यांची नावं काय ते तुम्ही लिस्ट करायची होती. सेटला नाव द्यायचं होतं कॅपिटल बी. जे काही मसाले तुम्ही यूज करतात त्यांचे नेम्स लिहायचे होते. कोणी कोणी होमवर्क नाही कम्प्लीट केला किंवा क्वेश्चनच समजला नाही असं काय आहे का? आपण उद्या हाच क्वेश्चन, हा होमवर्क उद्या पुन्हा चेक करायचा. आजचा दिवस वेळ देऊ. उद्या चेक मला करा असं ना, मी वाटतं काल तुम्ही नव्हती. मला अनुष्काचं उत्तर आलं. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? मला तरी असं वाटतं की तुम्ही होमवर्क नाही केला किंवा क्वेश्चन तुम्हाला समजले नव्हते. केलेला आहे सर. सर ओके, केलेलं ठीक आहे. मग कोण आन्सर सांगेल? सर एक्सरसाइज बी मधला फर्स्ट थोडा डिफिकल्ट गेला. ओके, बी मधला फर्स्ट डिफिकल्ट गेला. बाकीच्यांनी कोणी होमवर्क केला का? ग्रुपला पाठवला का?
गौरव आज नवीन आहे मला वाटतंय. प्रदीप पण ग्रुपवर आज. नाही पाठवलं. बरं, मग कधी पाठवणार तुम्ही? उद्याचा दिवस देऊ? पाठवता नाही येते ग्रुपवर. ठीक आहे. उद्या आपण, आजचा दिवस मी तुम्हाला एक्सक्यूज देतो, मला उद्या हा कम्प्लीट हवाय. ट्राय करा, चुकलं तर आपण करेक्ट करू. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन, सेकंड एक्सरसाइज होता सेकंड क्वेश्चन मध्ये होता की राईट द सेट ऑफ प्राईम नंबर्स बिटवीन 1 अँड 20. 1 to 20 मधले प्राईम नंबर्स तुम्हाला लिहायचे होते. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. त्याचं उत्तर तुम्हाला लिस्टिंग मेथड मध्ये लिहिलं तरी चाललं असतं, सेट बिल्डर मेथड मध्ये लिहिलं असतं तरी चाललं असतं. दोन्ही आन्सर करेक्ट होते. हा, कोणाचा डाऊट आहे का? मी तुम्हाला क्वेश्चन विचारले. हा, कोणी हँड रेज केलाय? कोणीच नाही. क्वेश्चन एक्सरसाइज नंबर बी मध्ये कन्वर्ट बी सेट बी 1, 8, 27, 64, 125 टू रूल मेथड. याच्यामध्ये तुम्हाला नेट क्वेश्चन कळाला असेल तर उत्तर येईल. 1 काय आहे, 8 काय आहे, 27 काय आहे. हे क्यूब्स आहेत. मग क्यूब्सच्या रिलेव्हंट आपल्याला रूल मेथड यूज करायचे. पण हे क्यूब कोणाचे आहेत? नॅचरल नंबरचे आहेत, होल नंबरचे आहेत, रॅशनल नंबरचे आहेत, कोणाचे आहेत? त्याच्यानुसार तुमचा रूल डिसाइड झाला पाहिजे. नॅचरल नंबर. ओके. आणि लास्ट क्वेश्चन होता राईट द सेट ऑफ रिव्हर्स इन महाराष्ट्र इन अ रूल मेथड. हा क्वेश्चन जरा डिफिकल्ट गेला असेल मला असं वाटतं. सर मी सांगू. हो. R is a set of X such that X is a reverse in Maharashtra. गुड, खूप छान. ठीक आहे, बघा प्रत्येकाने ट्राय तर केलं तर उत्तर येईल. मी आजचा दिवस तुम्हाला एक्सक्यूज देतो, उद्या मी हा होमवर्क चेक करणार आणि ह्याचे आन्सर सांगणार. तुम्ही एक दिवस ट्राय करा. ठीक आहे, व्हेरी गुड. पुढचा आपण एक्सरसाइज वर जाऊया. एक मिनिट, प्रेझेंट होते स्क्रीन, थोडं नेटवर्क ग्लिच आहे. हा प्रदीप, तुझा काय क्वेश्चन आहे का? एक मिनिट, माझ्याकडे जरा नेटचा इश्यू आहे आणि जर टेक्निकल ग्लिच आहे. मी प्रेझेंट करतोय स्क्रीन, थोडा वेळ लागू शकतो. अचानकपणे स्टॉप झालं ते. हिट.
हा, एक मिनिट हा, होतंय प्रेझेंट. दिसते स्क्रीन सर्वांना? नो सर. एक सेकंड, आता दिसेल. जस्ट आता दिसते? येस सर. येस सर. ठीक आहे. तो आता आपण आज जे काल जे लर्न केलंय तो आपण तो एक्सरसाइज कम्प्लीट करणार आहोत. फर्स्ट हा क्वेश्चन काल समजला होता का सर्वांना, की इथे ना आपल्याला काल इथे भरपूर जण तुम्ही कन्फ्यूज झाला होता. इथे फर्स्ट 3 कॉलम दिलेले आहेत. आपल्याला क्वेश्चन दिलेला असतो. त्या क्वेश्चनला लिस्टिंग मेथड मध्ये आणि रूल मेथड मध्ये जर कन्वर्ट करायला आपल्याला आलं तर आपण सेट लिहू शकतो. सेट लिहिण्याची 2 मेथड आहेत. फर्स्ट आहे लिस्टिंग मेथड, सेकंड वन आहे रूल मेथड. तर क्वेश्चन 1 होता आपला परफेक्ट स्क्वेअर फ्रॉम 1 to 20. 1 ते 20 नंबर्स मधले परफेक्ट स्क्वेअर असलेले नंबर्स लिहा. ऍज अ लिस्टिंग मेथड फक्त नंबर लिहितो आपण. मग त्याला सेट मध्ये लिहायचं असेल तर कोणत्या तरी अल्फाबेटने रिप्रेझेंट करतात. सो अल्फाबेट बी इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट 1, 4, 9, 16 कर्ली ब्रॅकेट क्लोज. पण सेम क्वेश्चन we will write in a rule method, so in the form of a rule. So that is we are using same alphabet. B is equal to in curly bracket, but here the number represented by symbol or a particular formulas. So it is represented by x. X is all numbers such that the x is the perfect square, comma, तो x हा परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे, बट लेस दॅन इज इक्वल टू 1 इज लेस दॅन इज इक्वल टू x अँड x इज लेस दॅन इज इक्वल टू 20. म्हणजे हे जे x म्हणून नंबर्स मी यूज करणार आहे ते 1 असतील तरी चालेल किंवा 1 पेक्षा ग्रेटर असला म्हणून तरी चालेल, इक्वल पण असेल आणि ग्रेटर दॅन 1 पण असेल, बट दोज x इज लेस दॅन इज इक्वल टू 20. कारण की क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं 1 to 20. हा जो सिक्वेन्स आपल्याला लिहिता आला व्यवस्थित तर आपण रूल मेथड आणि लिस्टिंग मेथड समजू शकतो. आपण नेक्स्ट क्वेश्चन असं पाहिलं होतं की सेट बिल्डरचं नोटेशन कसं रीड करतात. तर हे एकदा रीड करा. कसं रीड केलं जातं. जो पहिला ए आहे क्वेश्चन मध्ये, ए इज इक्वल टू, बघा इथे ए म्हणून मेन्शन केलेलं आहे. ए इज इक्वल टू ला आपण रीड करतो सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. आता इथं नॅचरल नंबर कुठं लिहिलंय, तो हा जो एन आहे एन, त्याला आपण सिम्बॉलिकली नॅचरल नंबर बोलतो. मग इथं सिम्बॉलच्या फॉर्मॅटमध्ये लिहिला जातो. बिलॉंग्स टू हा अल्फाबेट आपण ऍप्सिलॉन ने मेन्शन करतो. ठीक आहे. सो सेट A is the set of all x such that x is belongs to natural number and x is between 1 and 10. हे क्वेश्चन्स तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. हा क्वेश्चन आपण सेट बिल्डर मध्ये लिहिला आणि त्याचं उत्तर लिस्ट मध्ये काढायचं असेल तर लास्टच्या बॉटम मध्ये मी आन्सर लिहिले. 1 पेक्षा तो नंबर ग्रेटर हवाय आणि 10 पेक्षा लेस हवाय म्हणून 2 to 9 नंबर आपण लिहिले. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आपण हे कालपर्यंत इथपर्यंत पाहिलं होतं. आता आपण एक्सरसाइजला स्टार्ट करतोय. सो फर्स्ट क्वेश्चन असा होता तुमच्यासाठी, लिस्टिंग और रोस्टर मेथड लेफ्ट साइडला दिलाय, राईट साइडला रूल मेथड दिलाय. सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी, बरोबर. तर ह्याच्यामध्ये जो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर म्हणजे लिस्टिंग मेथड मध्ये आपल्याला दिलाय सेट ए इज इक्वल टू 2, 4, 6, 8, 10, 12, 14. आणि राईट साइडला जो रूल मेथड दिलाय तर ह्या लिस्ट मेथडला रूल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय केलं, सेम सेटचा अल्फाबेट वापरला. ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स इज ऑल नंबर
ची वर्टिकल लाईन आहे त्याला वाचतो आपण सच दॅट एक्स इज ऑल नंबर सच दॅट एक्स इज अन इवन नॅचरल नंबर्स लेस दॅन 15. हे इवन नॅचरल नंबर आहेत जे 15 पेक्षा लेस आहेत. समजतंय का? Yes, sir. हा, मग सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला लिस्टिंग मेथडला फिलिंग द ब्लँक्स दिलेली आहे आणि बी जो आपला क्वेश्चन आहे म्हणजे रूल मेथड जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन दिलाय बी इज अ सेट ऑफ एक्स फॉर ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर बिटवीन 1 to 20. मग आपल्याला हा रूल मेथडचा क्वेश्चन आहे. मग त्या रूल मेथड नुसार लिस्टिंग मेथड मध्ये काय आन्सर आलं पाहिजे? कोण सांगू शकेल? अपूर्वा, तुला सांगता येईल? बी क्वेश्चनचा आन्सर इकडे राईट साइडला इथे लिहायचं म्हटलं तर काय लिहिलं पाहिजेत आपण कर्ली ब्रेसेस मध्ये? चुकलं तर चुकलं. B हम्म? B is equal to comma 4, comma 6, comma 8, comma 10 असं. अच्छा बेटा, तुला क्वेश्चन कळालाय का? म्हणजे जे मी रीड केलं, एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर बिटवीन 1 to 20, याचा अर्थ कळाला का? हो किंवा नाही? ऋतुपर्णा, तुला क्वेश्चनचा अर्थ कळालाय का? यस सर. हा, मग तू पहिला मिनिंग सांग, कारण की आता जे आन्सर आलंय ते रॉंग आन्सर आलंय. मिनिंग सांगू शकते क्वेश्चनचा? हा यस सर. एक्स हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे बिटवीन 1 to 20 म्हणजे 1 ते 20 मध्ये एक्स जो आहे ना तो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे कसं? मी काल एक्सप्लेन केलं होतं काय? परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे जसं 4 आहे तर 4 2 चा स्क्वेअर आहे आणि 9 आहे तर 9 3 चा स्क्वेअर आहे. 16 आहे तर 16 4 चा स्क्वेअर आहे असं. आणि 1 कोणाचा स्क्वेअर आहे? 1 नाही आहे कोणाचा. अरे बापरे, 1 इन स्क्वेअरची डेफिनेशन काय आपली? घाई गडबड मध्ये उत्तर चुकवले. 1 into 1 केला आन्सर. 1 1 चा 1 स्क्वेअर आहे. हा, मग इथे 1 पण येईल ना? सांगू Yes, sir. आन्सर? हा हा, सांगू शकते. येस सर. बी इज इक्वल टू 1, 4, 9, 16. बी इज इक्वल टू 1 इन कर्ली ब्रेसेस. कोण सांगणार बेटा? येस सर, सॉरी. घाईमध्ये आपण आन्सर चुकायचं नाही. ठीक आहे, आता मिस्टेक झाली, आता नेक्स्ट टाइम तू एक्झाम मध्ये मिस्टेक नाही करायची. ठीक आहे. सो बी इज इक्वल टू आपल्याला काय लिहायला लागेल? इन अ कर्ली ब्रेसेस असे कोणते नंबर्स आहेत ते 1 to 20 मध्ये येतात आणि ते कोणाचे तरी स्क्वेअर आहेत. म्हणजे 1 चा स्क्वेअर काय तो 1, म्हणजे 1 माझं पहिलं आन्सर येईल. तर इन कर्ली ब्रेसेस मला त्याचं उत्तर लिहायचंय. 1 हा 1 चा स्क्वेअर येतो. नेक्स्ट नंबर 2 कोणाचा स्क्वेअर येत नाही, 3 कोणाचा स्क्वेअर येत नाही, पण 4 हा स्क्वेअर आहे कोणाचा? 2 चा, म्हणजे हे परफेक्ट स्क्वेअर आहेत. मग 3 नाही, 4 नाही, 3 नाही आला, 7 8 9. 9 हा एक नंबर आहे जो की 3 चा स्क्वेअर बनतो. म्हणजे असे नंबर्स मला शोधायचे ते कोणाचे तरी परफेक्ट स्क्वेअर आहेत, असा त्या क्वेश्चनचा मिनिंग होतो. आणि नेक्स्ट वन येतो 16. 16 कोणाचा स्क्वेअर आहे? तर बाबा 4 चा स्क्वेअर आहे. समजलंय Yes, का sir. सर्वांना? म्हणजे तुम्हाला आता इथून येस सर. पुढचा जो क्वेश्चन असणार आहे तो तुम्हाला कन्वर्ट करायचा आहे. लिस्ट मेथडला रूल मेथड मध्ये कन्वर्ट करायचा, रूल मेथडला पुन्हा लिस्ट मेथड मध्ये कन्वर्ट करायचा. हा जो सिनारिओ तुम्हाला कळाला तर तुम्हाला रूल आणि लिस्टिंग मेथड कळेल. हा, कोणीतरी हँड रेस केला होता, काही क्वेश्चन होता का?
नो सर. श्रुतीने केला होता. हा श्रुती. सर मी उत्तर सांगण्यासाठी केलेला होता, पण ओके तसाच होता तो ओके आता. ठीक आहे. मग नेक्स्ट क्वेश्चनचं उत्तर सांगशील का श्रुती तू? तर क्वेश्चनच नाही समजला. सर बट मी ट्राय करते. ओके बेटा. C equals to um, Hmm. curly braces y such that y Hmm. is a alphabet. आय थिंक ठीक आहे. वेल वेल ट्राय. कोणाला याचा आन्सर माहिती आहे? तुम्हाला क्वेश्चन पाहिल्यावर काय सुचलं? म्हणजे सी हा लिस्ट मेथड मध्ये दिलेला आहे. आता आपल्याला फिलिंग द ब्लँक्स रूल मेथड मध्ये दिलेली आहे. हा अपूर्वा. अपूर्वा सांगू शकतेस? C is a set of x such that x is a vowels in the English alphabet. ओके. क्वेश्चन पाहिल्यानंतर बघा, लिस्टिंग मेथड मध्ये आपल्याला लिस्ट कुणाची करून दिली आहे? वोवेल्सची करून दिलेत ना. वोवेल्स सांगितलेत. 5 वोवेल्स असतात. जसे मराठीमध्ये स्वर आहेत तसे इंग्लिश अल्फाबेट्स मध्ये पण स्वर आहेत, त्याला वोवेल्स बोलतो आपण. आणि बाकी कन्सोनंट्स असतात सगळे, व्यंजनांना कन्सोनंट्स बोलतो. मग इथे जे आपले 5 वोवेल्स आहेत त्याला आपल्याला रिप्रेझेंट करायच्या रूल मेथड मध्ये. मग तुम्ही इथं सी इज इक्वल टू मेन्शन करून पुढचा आन्सर पाहू शकता. बघा आता मी सगळ्यांचे आन्सर्स तुम्हाला दिलेले आहेत इथे, की सी इज एक्स सच दॅट एक्स इज अ वोवेल इन द इंग्लिश अल्फाबेट. नेक्स्ट डी हा क्वेश्चन होता, वाय सच दॅट वाय इज अ कलर इन द रेनबो. मग रेनबोचे कलर किती येतात? ते 7 कलरची फक्त नावे लिहायची होती इन अ कर्ली ब्रेसेस मध्ये. नेक्स्ट जो क्वेश्चन होता, आपल्याला क्वेश्चन दिला होता पी is equal to x such that x is an integer and -3 is less than x and x is less than +3. मग आपल्याला -3 आणि +3 याच्या बिटवीन येणारे नंबर्सचं आन्सर लिहायचं होतं, जे की इंटिजर्स असतात. इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्या, जे फ्रॅक्शन मध्ये लिहू शकत नाही. आणि जो मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता 1, 8, 27 लास्ट वाला क्वेश्चन, 64, 125, हा आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये दिलाय. त्याचा रूल मेथड करायचा आहे. तर m इज इक्वल टू n क्यूब सच दॅट n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. म्हणजे n क्यूब म्हणजे काय, की सगळे नंबर्स जे आहेत ते काय आहेत? क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये आहेत. 1 चा क्यूब येतो 1, म्हणजे 1 ला 3 टाइम मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार? 1. 2 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार? 8. 2 2 जा 4, 4 2 जा 8. 3 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं म्हणजे 3 चा क्यूब केला, 3 इंटू 3 इंटू 3 म्हणजे 3 3 जा 9, 9 3 जा 27. असे नंबर्स आहेत जे की नॅचरल नंबर्स वर बिलॉंग करतात आणि ते इनफायनाईट आहेत. समजलंय का सर्वांना? मी तुम्हाला विचार करायला, सेट लिहिताना आपल्याला थिंकिंग क्वेश्चन वरनं कळते आणि त्यानंतर त्याचं आपण लिस्टिंग पण करू शकतो आणि त्याला एका रूलच्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट पण करू शकतो. सो प्रॅक्टिस सेट 1.1 याचा आन्सर मला तुमच्याकडून हवाय. आपण स्टार्ट करतोय प्रॅक्टिस सेट 1.1. फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग सेट इन अ रोस्टर फॉर्म. रोस्टरचाच अर्थ असतो लिस्ट. तशी यादी करायची आपल्याला. क्वेश्चन आहे, सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. कोण सांगेल? सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. इवन नंबर्स माहिती आहेत का तुम्हाला? इवन नंबर्स, एनी आयडिया अबाउट इवन नंबर्स? हॅलो. Yes, sir. Even number 2, 4, 2, 4, 6, 8, 12. व्हेरी गुड.
करेक्ट आन्सर आहे मग श्रुती. व्हेरी गुड बेटा. A is equal to 2, 4, 6, 8, etc. ओके. आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय आपल्याला की राईट द फॉलोइंग सेट इन द रोस्टर फॉर्म. रोस्टरचाच अर्थ होतो यादीमध्ये करणं, लिस्ट करणं. लिस्टिंग मेथडला रोस्टर मेथड पण बोलतात, हे माहिती पाहिजे तुम्हाला. आणि क्वेश्चन मध्ये सांगितलंय सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर. तुम्हाला सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर लिहायचा आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय सेट ऑफ नेगेटिव्ह इंटिजर्स 7 बेसिक साऊंड्स इन अ सरगम लाईक अ सूर. तर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर, आपण सगळे क्वेश्चन तुमच्या समोर आहेत. तर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे की आपल्याला सेट रिप्रेझेंट करायचा असतो तर तो अल्फाबेट कॅपिटल असावा. बरोबर. मग कॅपिटल अल्फाबेटने आपण त्याला फर्स्ट रिप्रेझेंट करणार. सो आन्सर येईल कॅपिटल ए इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रेसेस. नॅचरल नंबर्स आहेत पण ते इव्हन हवेत. सगळे नंबर्स जे 1 पासून स्टार्ट होतात ते नॅचरल नंबर, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तुम्ही लगेच उत्तर लिहून येतात नॅचरल नंबर. पण त्या नॅचरल नंबरच्या अगोदर पहा की इथे वर्ड कोणता वापरलाय, इव्हन. बरेच जण नॅचरल नंबर समजतात आणि उत्तर लिहून टाकतात. तर इथे नीट समजून घ्या की नॅचरल नंबर काढायचे पण ते कोणत्या हवेत, इव्हन हवेत. म्हणजे इव्हनचा अर्थ होतो समनैसर्गिक संख्या. समजतंय का? इथे इव्हन हा शब्द इम्पॉर्टंट आहे. इव्हनचा अर्थ होतो की जे 2 ने डिवाइड होतात. म्हणून फर्स्ट आन्सर आहे 2, 4, 6, 8. नॅचरल नंबरला एंड दिलाय का? त्यांनी सांगितलेत का 20 पर्यंतचे नॅचरल नंबर लिहा? हे इनफायनाइट आहेत. नॅचरल नंबर इनफायनाइट असल्यामुळे आपण डॉट 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 करतो आणि कर्ली ब्रॅसेस क्लोज करतो. मीन्स काय आहे की तुमचे जे नॅचरल नंबर्स आहेत, इव्हन नॅचरल नंबर्स, ते 2 पासून इनफायनाइट पर्यंत इन्क्रीजच होत राहतात. नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर मला कोण सांगेल? सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स 1 to 50. अनुष्का, येस सांगू शकते अनुष्का तू? कर्ली ब्रेसेस सेटला नाव द्यायला लागतं पहिलं बेटा. तू डायरेक्ट उत्तर लिहून आली एक्झाम मध्ये आणि मग टीचरांनी तुझा 1 किंवा हाफ मार्क्स कट केला तर मग तू बोलणार की सर मी मिस्टेक केली. मग नेहमी सेट रिप्रेझेंट करताना कॅपिटल अल्फाबेटने रिप्रेझेंट करतात. मग ते लेटरचं नाव सांगत सर. येस, आता कंटिन्यू. B is equal to curly braces 2. B is equal to curly braces 2. सर कन्फर्म? हा, येस. सर 2 हाच फक्त इव्हन प्राईम नंबर आहे सर. बाकी सगळे अजून? ऑफ आहे. ओके. इव्हन प्राईम नंबर म्हणजे काय की जो नंबर फक्त त्याच नंबरने डिवाइड होतो. आणि हा क्वेश्चन जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे देता ना त्याच्यामध्ये हा बऱ्याचदा विचारला जातो. जिथं मॅथ्सची स्कॉलरशिप एक्झाम असते ना त्याच्यामध्ये हा बऱ्याचदा हा क्वेश्चन असतो, इव्हन प्राईम नंबर कोणता? सो इव्हन प्राईम नंबर मीन्स मूळ संख्या कोणती आहे? तर मूळ संख्या फक्त एकच आहे, ती आहे 2. पहिली गोष्ट, प्राईम नंबर्स म्हणजे काय? प्राईम नंबर्स मीन्स दोज नंबर दॅट आर डिव्हिजिबल बाय ओनली इटसेल्फ. म्हणजे असे नंबर ते फक्त त्यानेच डिवाइड होतात. 2 ला फक्त 2 नेच डिवाइड होतं, 3 ला 3 ने डिवाइड होतं. पण 3 हा प्राईम नंबर नाही, तो ऑड नंबर आहे, इव्हन नाहीये. प्राईम नंबर आहे तो पण ऑड प्राईम नंबर आहे, इव्हन प्राईम नंबर नाहीये. इव्हन प्राईम नंबर ओनली 2. 2 कुणाच्या टेबलमध्ये येतो का? स्वतःच्या टेबल नुसार अदर कुणाच्याच टेबलमध्ये तो इन्व्हॉल्व्ह होत नाही. म्हणजे 2 चा टेबल मध्ये 2 नेच फक्त 2 ला डिवाइड होतं. 3 ला फक्त 3 ने डिवाइड होतं. 5 ला फक्त 5 नेच इटसेल्फ स्वतःने डिवाइड होतं. पण 7 पण येतो, पण ते सगळे ऑड प्राईम नंबर्स आहेत. इव्हन प्राईम त्याच्यामध्ये फक्त 2 आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर असणार आहे बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रेसेस 2. क्वेश्चन अवघड होता का?
नाही. हो सर. नो सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर कोण सांगेल का मला? सेट ऑफ नेगेटिव्ह इंटिजर्स. तर मी सांगू अनुष्का. हो. हा बेटा. Yes, sir. C is equal to curly braces -1, -2, comma -3 and infinity. हम्म. हा म्हणजे सर तू मी पहिले सांगू लिहिणार का? हा बेटा सांग. सर मी सांगू. हो. I एक is एकाने सांगा. equal to curly braces. I is equal to curly braces -4, comma -3, comma -2, comma -1 and curly braces. अच्छा. अच्छा, म्हणजे तुला उत्तर सांगायचंय असं इंटिजर साठी तू लिहिणार आय. ठीक आहे. आणि मग Yes, इज sir. इक्वल टू लिहून इन कर्ली ब्रेसेस डॉट डॉट डॉट. आता नेगेटिव्ह नंबर लेफ्ट साइडला इन्क्रीज होतात का राईट साइडला इन्क्रीज होतात? Left. नंबर लाईन आठवते का कोणाला? लेफ्ट साइडला Yes, इन्क्रीज sir. होतात ना, म्हणजे डिक्रीज होत जातात. म्हणजे -1 मोठा का नाही. -4 मोठा? हा, -1. -1 मोठा का -4 मोठे? कारण -1. की जेव्हा आपण मोठे. नंबर, येस बेटा, व्हेरी गुड. नंबर लाईन जेव्हा ड्रॉ करतो ना, तर सेंटरला असतो 0 आणि नंबर लाईन मध्ये आपण पाहिलंय की जे नंबर राईट साइडला येतात ते नंबर मोठे असतात आणि -1 मध्ये आणि -4 मध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर -4 हा नंबर लाईनच्या लेफ्ट साइडला राहतो आणि -1 राईट साइडला राहतो. म्हणजे आपल्याकडे -1 हा नंबर ग्रेटर असेल ऍज कम्पेअर्ड टू -4. म्हणून इथं नंबर लिहिताना बरेच जण असे लिहितात -3, -2, मायनस आणि -1 असे का लिहिलेत आणि डॉट डॉट सुरुवातीला का लिहिलंय? कारण की ते नंबर लेफ्ट साइडला इन्क्रीज होणार आहे. सेट ऑफ नेगेटिव्ह इंटिजर्स, म्हणून हे आन्सर असं आहे. समजलंय का? मी स्क्रीन म्हणजे फायनल आन्सर सगळ्यांना दाखवतो. शेवटच्या प्रश्नाचा आन्सर मला कोण सांगेल? सर मी सांगू. ऋतुपर्णा नकोय मला, अनुष्काचं उत्तर नकोय. कोण? नाव काय बेटा आपलं? अपूर्वा. हॅलो. हा अपूर्वा, सांग. सर A is equal to 6, A, ग म, प, ध, नि, सा. आन्सर होतं. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. सारे गम पद नि. पुन्हा 6 म्हणजे 6 पुन्हाच रिपीट होतो. टोटल 7 सरगम्सचे साऊंड्स असतात. सो सारे गम पद नि. पुन्हा 6 नाही येणार, 6 पुन्हा रिपीट होतो. टोटल 7 सरगम्स आहेत आपले. ठीक आहे. म्हणजे आता जो क्वेश्चन होता तो आपल्याला रोस्टर फॉर्म मध्ये लिहायचा होता. नेक्स्ट जो क्वेश्चन असणार आहे तो आपल्याला कशामध्ये लिहायचा आहे? सेट बिल्डर मध्ये. आणि सेट बिल्डर साठी तुम्ही प्रिपरेशन केलीये का ते आपण एक क्वेश्चन घेऊन स्टॉप करूया इथे आणि बाकीचा होमवर्क करा. ठीक आहे. एकच क्वेश्चन घेऊया आणि मग आपण स्टॉप करू. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला सेकंड क्वेश्चन. एक मिनिट. हा अनुष्का तुझा काय क्वेश्चन आहे का? हा नाही अनुष्का, सर. तू हँड रेज केला होता म्हणून विचार. नाही 100 पहिलेच राऊंड गेलता आन्सरच्या वेळी. ओके ओके.
ठीक आहे. ऍक्च्युली काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालाय, प्रेझेंट होत नाहीये तो स्लाइड. जस्ट हा झाला, 1 मिनिट. दिसते सगळ्यांना स्क्रीन? येस सर. हॅलो. हा, आपल्याला इथं क्वेश्चन विचारलाय, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन अ वर्ड. आपल्याला सिम्बॉलिक स्टेटमेंट दिलेले आहेत. सिम्बॉलिकचा अर्थ असतो चिन्हांद्वारे काही विधान. स्टेटमेंट म्हणजे विधान. विधानाचा वापर करून काही स्टेटमेंट बनवलेले आहेत, त्यांना तुम्हाला वर्ड मध्ये लिहायचं आहे, म्हणजे रूल मेथड मध्ये लिहायचं आहे. तर फर्स्ट आपण ह्याचं उत्तर असं लिहू शकतो, 4/3 बिलॉंग्स टू क्यू. 4/3 बिलॉंग्स टू क्यू चा अर्थ होतो की 4/3 इज अन एलिमेंट ऑफ द सेट ऑफ रॅशनल नंबर. कारण की रॅशनल नंबर कॅपिटल क्यू ने दाखवले जातात, रिप्रेझेंट केले जातात. आणि 4/3 डज नॉट बिलॉंग्स टू सेट क्यू. हे उत्तर चुकीचं आहे. इज बिलॉंग्स टू कधी असणार आहे? ई असेल तर. आणि डज नॉट बिलॉंग्स टू कधी येणार? त्याच्यावर ई वर जर रेश मारलेली असेल तर. ऍक्च्युली हे मिस्टेक झाली, इथे बिलॉंग्स टू पाहिजे होतं, नॉट बिलॉंग्स टू क्यू, सेट क्यू. ठीक आहे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये डज नॉट बिलॉंग्स टू सेट एन. समजलंय का तुम्हाला? असे क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. एक्सरसाइज 1.1 मधला, म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन तुम्हाला हे करायचं आहे. 1 मिनिट प्रेझेंट करतो स्क्रीन. एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि काही डाऊट्स असतील तर नेक्स्ट लेक्चर मध्ये मला विचारा. इथे आपण थांबूया. दिसते का स्क्रीन सर्वांना? No, sir. नो सर. जस्ट No, 1 sir. मिनिट. होते, प्रेझेंट होते. जरा टेक्निकल ग्लिच आहे, खूप प्रॉब्लेम्स येत आहेत आज. 1 मिनिट. प्रेझेंट होती. आता दिसत असेल बघा सर्वांना. येस सर. क्वेश्चन जे दिले ते रेड कलरने सांगितलेले आहेत आणि त्यांचे आन्सर्स जे आहेत ते आपल्याला सिम्बॉलिक स्टेटमेंटला वर्ड मध्ये लिहायला सांगितलेले आहेत. मग हे सिम्बॉलिक स्टेटमेंट्स आपल्याला वाचता आले पाहिजेत. पहिल्या क्वेश्चन मध्ये दिले 4/3 बिलॉंग्स टू क्यू. एप्सिलॉन बोलतो आपण त्या सिम्बॉलला. क्यू म्हणजे रॅशनल नंबर असतो. सो 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट ऑफ रॅशनल नंबर और 4/3 बिलॉंग्स टू द सेट ऑफ क्यू. कारण की क्यू म्हणजे रॅशनल नंबरने प्रेझेंट केला आहे. -2 डज नॉट बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ई वर व्हर्टिकल लाईन काढलेली आहे, म्हणजे याचा अर्थ की तो बिलॉंग करत नाहीये. कारण की -2 हा कोणता नंबर आहे? कोण सांगेल बरं? -2 कोणता नंबर आहे? कोण सांगेल पटकन? पायल तू सांगू निगेटिव्ह शकते का? नंबर. निगेटिव्ह नंबर. नाही ना. आपण सेटचे टाईप शिकताना मी प्रत्येक नंबरची डेफिनेशन सांगितले. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटीजर, इररॅशनल, रॅशनल. कुठला आहे तो? इरेशनल. इंटेजर. नाही, इंटीजर. इररॅशनल नाही. इररॅशनल म्हणजे जे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये लिहित नाही, म्हणजे ते स्क्वेअर रूट मध्ये असतात, त्यांना बोलतो आपण इररॅशनल. सो -2 हा इंटीजर आहे, कळतंय? तो नॅचरल नंबर नाहीये. नॅचरल नंबर सगळे पॉझिटिव्ह असतात, होल नंबर पण सगळे पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे पी सच दॅट पी इज अन ऑड नंबर्स. मग सेट पी इज ते आपल्याला लिहायचंय वर्ड मध्ये. हे सिम्बॉल मध्ये दिले ना, ते आपल्याला वर्ड मध्ये लिहिता आलं पाहिजे. मग आता हे वर्ड मध्ये कसं वाचायचं? सेट पी इज अ सेट ऑफ ऑल पी सच दॅट पी इज अन ऑड नंबर. कारण की आता जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते सिम्बॉलिक स्टेटमेंट मध्ये आहेत आणि ते तुम्हाला वर्ड मध्ये लिहायचे. इथपर्यंत आपण थांबतोय. उद्याच्या लेक्चर्स साठी प्रिपरेशन्स करून या की तुम्ही काय शिकला होता, आणि त्याच्यावर आपण क्विज घेणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाला मी क्वेश्चन विचारणार आहे. ठीक आहे. आजपर्यंत इथेच थांबू. ठीक आहे. स्टॉप करतोय स्क्रीन. सर.
स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी, नसेल काढला तर. काढला सर. ओके.